नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला 3 डाळे मिक्स करून भजी बनवून दाखवणार आहे। ही मुगाची डाळ आहे, मसूरची डाळ आहे आणि चण्याची डाळ आहे बघा। ह्या वाटीच्या मापाने घेतलेल्या आहेत त्या। एक वाटी सपाट वाटी घेतलेले आहेत आणि 20 ते 25 मिनिटं झालेत बघा मी भिजत घातलेले आहेत। त्याला स्वच्छ धुवून पाणी नितळून घेते। डाळ बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण डाळ काढून घेऊया। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा ह्या हिरव्या मिरच्या तुम्ही तिखटाप्रमाणे घ्या। अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे, अर्धा चमचा आपला हा ओवा घेतलेला आहे, हातावर चोळून ठेवलेला आहे, एक गड्डी लसूण घेतलेला आहे आणि थोडासा तुकडा आल्याचा घेतलेला आहे। हे सगळं आपण मिक्सरला बघा बारीक करून घ्यायचे। बारीक करून घेतली बघा, अशा पद्धतीत बारीक केली। थोडीशी जर डाळ अशी थोडी राहिली ना आबडधोबड तरी चालेल, छान लागते चवीला। डाळ काढून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये बघा एक कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। त्याच्यावर बघा 1 चिमूट हिंग पावडर, थोडीशी हळद, अर्धा चमचा टाकलेली हळद, जिरे धने पावडर छोटा 1 चमचा आणि थोडीशी लाल मिरची पावडर तुम्ही तिखटाप्रमाणे टाका। आपण मिरच्या पण टाकलेल्या आणि त्याच्यामध्ये बघा कोथिंबीर जरा जास्तच टाकायची आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार आता आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता हे आपण चांगलं हाताने हलवून घ्यायचं आहे बघा, चांगलं व्यवस्थित मिक्स करायचे आहे बघा। असं हलवून मिक्स करायचं आहे। एक 5 ते 7 मिनिट बघा मिक्स करायचे। मिक्स करून घेतलेलं आहे, जेवढं तुम्ही मिक्स करता येईल तेवढं मिक्स करायचं। 5 ते 7 मिनिटं बघा हे मी मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये बघा 1 चिमूट सोडा टाकायचा, खायचा जास्त टाकायचं नाहीये आणि हे बघा अशा पद्धतीत मिक्स केलेलं आहे। आता तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं कडक गरम झालं की नाही की गॅस मीडियम करायचा आणि आता आपण भजी करून घेऊया बघा। अशा पद्धतीत सोडायच्यात आपल्याला, आता बघा असे टाकायचे। कोणती 4 बोटानं करायचे असतात, कोणत्याला 5 बोटं लावायचे असतात। आता आपल्याला छोटी छोटी करायची आहेत, तर अशा पद्धतीने होतात बघा। 1 नंबर चवीला लागतात। रेसिपी बघितली की लाईक करत जा आणि कमेंट करत जा। पुष्कळ मी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेले आहेत, अजून दाखवणार आहे। तर आता हे आपण थोडेसे असे तळून घेऊया। पहिले पलटी करून घेऊया बघा, अशा पद्धतीने पलटी करायची। तुम्ही नुसती हिरवी मिरची टाकली तरी पण चालेल, लाल नाही टाकली तरी चालेल, छान लागतात तसे पण नुसते हिरव्या मिरच्या। पण मी थोडीशी लाल मिरची टाकली, चवीला पण छान लागतं आणि थोडीशी चव वेगळी, हिरव्या मिरचीची चव वेगळी असते आणि मिरची पावडरची चव वेगळी असते। आता हे चांगलं आपण कलर चेंज होस्तवर ना तळून घेऊया। हे आतपर्यंत भाजतात बघा, छान बघा कलर चेंज झालेला आहे, मस्त असे झालेले आहेत बघा। आता हे काढून घेऊया आपण। याला तेल वगैरे जास्त राहत नाहीत, एकदम हलके होतात आणि आतून खुसखुशीत असे होतात, मस्त होतात एकदम। वरून कडक आणि आतून सॉफ्ट बघा, एकदम मस्त असे झालेले आहेत। तर मी अशा पद्धतीने बाकीचे करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।